वेदिका, झाली का ऐश्वर्याची तयारी? संकेतरावांनी विचारले. करते आहे ती, पण तुम्ही का एवढं टेन्शन घेत आहात? पहिलं स्थळ आहे. पडलं तर पडलं पसंत, नाही तर जाऊ दे. वेदिका ताई समजुतीने म्हणाल्या. आई आहेस की कोण? मी तडपडतो आहे की इथे लग्न जुळावे म्हणून, आणि तू म्हण जमलं तर जमलं. एवढं काय सोनं लागून गेलंय का या स्थळाला? वेदिका ताई नाक मुरडत म्हणाल्या. अगं चांगलं श्रीमंत स्थळ आहे, खूप ओळखी आहेत त्यांच्या. त्यांनी एक शब्द टाकला ना तर आपल्या वेदांच्या नोकरीचं काम होऊन जाईल, आपल्या घराचं पण काहीतरी होईल. संकेतराव इमले बांधत होते. म्हणजे आपल्या स्वार्थासाठी तुम्ही ऐश्वर्याचा बळी देताय? वेदिकाताईंचा आवाज चढला होता. हळू बोल. मी काही पाठी लागलो नव्हतो त्यांच्या. त्यांनीच ऐश्वर्याला बघितलं, पत्रिका बघितली. आता फक्त त्यांना तिची वधू परीक्षा करायची आहे. ती झाली की मग लगेच बार उडवून देऊ. अहो पण ऐश्वर्याचं काय? तिला काय विचारायचे? आई बाप आहोत ना आपण. आपल्याला तिचे भलेबुरे समजतेस ना. आणि आता फाटे फोडत बसू नकोस. ती माणसे वेळेची पक्की आहेत, कधीही येतील. आवर. काहीच न बोलता वेदिकाताई आत गेल्या. आत ऐश्वर्या साडी नेसून तयार होतीच. तिच्या डोळ्यात पाणी होते. बहुतेक तिने बाहेरचे संभाषण ऐकले होते. आई, मी कमावते तेवढे पुरेसे नाही का ग? तिने टिकली लावत विचारले. पुरेसे? तुझाच तर हातभार आहे या घराला. वेदांतला काय या महिन्यात नोकरी आहे, पुढच्या महिन्यात नाही. आणि तुझ्या बाबांना खूप टेन्शन आले आहे त्याचे. त्यांचा तर अर्धा पगार गावच्या कोर्ट केसेसवर खर्च होतो आहे. वेदिकाताई नवऱ्याची बाजू घेत म्हणाल्या. आई, मी काही करू शकेन यावर तुमचा कोणाचाच विश्वास नाही का? आपण त्यावर नंतर बोलू. आता ते पाहुणे येतील. तुला पटलं तरच पुढे जाऊ, नाहीतर विषय सोडून दे. वेदिका, आली ग त्यांची गाडी, ये बाहेर. संकेतराव उत्साहाने बोलले. या या, घर सापडायला त्रास नाही ना झाला? संकेतराव हसत म्हणाले. तुम्ही पत्ता पाठवला होता, आम्हाला रस्ते माहीत आहेत. समोरून एक शिष्ट आवाज आला. हो ते पण आहेच, कसनुस हसत संकेतराव म्हणाले. आपण हा बघण्याचा कार्यक्रम पटकन आटपून घेऊयात का? म्हणजे आपण पुढे जायला मोकळे. त्यातल्या बाई म्हणाल्या. हो हो वेदिका, संकेतरावांनी आवाज दिला. वेदिकाताई पाणी घेऊन बाहेर आल्या. पाणी नको, आम्ही फक्त प्युरिफायरचे पाणी पितो. लीलाताई म्हणाल्या. त्याचेच पाणी आहे. वेदिकाताई कानकोण होत म्हणाल्या. तरीही नकोच, तुम्ही बोलवा मुलीला. लीलाताईंनी आग्रह केला. वेदिकाताईंनी टेन्शन आलं. जी माणसं साधं आपल्या घरातलं पाणी प्यायला तयार होत नाहीत, ती आपल्या मुलीला पसंत करतील? अगं बोलावते आहेस ना ऐश्वर्याला? संकेतरावांनी आवाज दिला. हो बोलावते. वेदिकाताई आत गेल्या. ऐश्वर्या कसला तरी विचार करत होती. जायचे ना बाहेर? हो, डोळ्यातलं पाणी पुसत ऐश्वर्या म्हणाली. वेदिकाताई आणि ऐश्वर्या बाहेर आल्या. आदित्य, नीट बघून गे रे, परत म्हणशील रंग थोडा सावळाच आहे, नाक उपरं आहे, माधवराव म्हणाले. ते ऐकूनच ऐश्वर्याला कसं तरी वाटलं. ऐश्वर्या नाव ना तुझं? लीलाताई म्हणाल्या. हो, मान खाली घालून म्हणाली. तुमच्याकडे सुईदोरा आहे का? लीलाताईंनी विचारले. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. हो, हिला जरा सुईत दोरा ओवून द्यायला सांगा, लीलाताई म्हणाल्या. ते ऐकून वेदिकाताईंच्या कपाळावर आठ्या पडल्या. बऱ्याच जणी चष्मा असल्याचे लपवतात, ही आपली जुनी पद्धतच बरी. लीलाताई स्वतःच्या बोलण्याचे समर्थन करत म्हणाल्या. काहीच न बोलता ऐश्वर्याने सुईत दोरा ओवला. वेदिकाताईंनी वाटले होते तसेच मुलाकडच्यांनाही काहीच खाल्ले नाही. निघताना माधवराव म्हणाले. पत्रिका जुळलेलीच आहे, तरीही 2-1 दिवसात तुम्हाला कळवतो. हे ऐकून संकेतरावांचे तोंड उतरले. वरकरने हसून त्यांनी मान डोलावली. पाहुणे जाताच वेदिकाताई म्हणाल्या. कठीणच आहे सगळं. या काळात सुईदोरा ओवायला सांगतात, ते जरा आहेत जुन्या वळणांचे, पण मुलगी सुखी राहील तिथे. संकेतराव म्हणाले. ते येणारा काळच सांगेल, सुस्कारा सोडत वेदिकाताई म्हणाल्या. ऐश्वर्या मात्र आतल्या खोलीत बसून स्वतःवरच वैतागली होती. हे दाखवून घेणं, होकाराची वाट बघणं तिला खूप विचित्र वाटत होतं. मुलगी बघायला आलेल्या आदित्यने शब्दही न बोलणं तिला कुठेतरी खटकत होतं. पण तिच्या बाबांचे शब्द तिच्या मनात गुंजत होते. आपल्या लग्नाने आपल्या घरची परिस्थिती बदलेल, मग आपल्याला नकाराचे स्वातंत्र्य आहे. तुम्हाला ऐश्वर्या पसंत आहे? हो हो हो, ती आहेच पसंत पडण्यासारखी. लग्न म्हणजे आम्हाला जसं झेपेल तसं आम्ही करून देऊ. ते कोर्टात केस चालू आहे, मुलाची नोकरी आहे थोड्याफार अडचणीत. संकेतराव फोनवर बोलत होते. त्यांचे एकतर्फी बोलणे ऐकून वेदिकाताई अस्वस्थ होत होत्या. मी काय म्हणतो, पुढे जाण्याआधी एकदा मुलाला आणि मुलीला भेटू दिले तर? असा थिल्लरपणा मलाही आवडत नाही, पण कसं आहे, जग बदलत चाललं आहे. आपण कुठे मागासलेले वाटायला नको. संकेतराव बोलत होते. आमची ऐश्वर्या पण तशी नाही, तरीही वाटलं कुठेतरी. आज आदित्यराव येतील म्हणताय? हो बरोबर आहे. जेवढा लवकर हो सोपस्कार पाड पडतील तेवढं बरं. संकेतरावांनी फोन ठेवला. काय म्हणत होते ते? वेदिकाताईंनी विचारले.
काही नाही, ऐश्वर्या पसंत आहे त्यांना. त्यांच्या गुरुजींनी म्हणणे सांगितले की हिच्याशी लग्न करणे त्या आदित्यसाठी खूप भाग्याचे आहे. त्यांना लवकरात लवकर लग्न उरकायचे आहे. संकेतरावांच्या चेहऱ्यावर हसू होते. ते तर खूप श्रीमंत दिसतात, मग त्यांच्या तोलामोलाचे लग्न करून देणं आपल्याला झेपणार आहे का? वेदिकाताई चिंतेत पडल्या. कशाला टेन्शन घेताय? मी म्हटलं होतं ना, ते मोठ्या घरचे आहेत. लग्नाआधी त्यांना शोभेल असंच करायचे आहे. मग ते त्यांच्या खर्चाने सगळं करणार आहेत. मग आपण काय करायचे? आपण फक्त लग्नाला जायचे. बरं, ऐश्वर्याला फोन करून सांग की तो आदित्य तिला ऑफिसजवळ भेटायला येणार आहे. हे अचानक भेटणं वगैरे, ती माणसं खरंच मदत करतील का? हे चाचपून पाहायला नको. तो मुलगा अगदी गप्प होता. त्यांनी जशी ऐश्वर्याची परीक्षा घेतली तशी आपण नको घ्यायला. तुम्ही जाणार की काय? कुत्सितपणे वेदिकाताई म्हणाल्या. संकेतरावांचे वागणे त्यांना कुठेतरी खटकत होते. मी नाही जाणार, पण आपली ऐश्वर्या विचारेल ना, मी सांगतो तिला तसं. हाय, आदित्यला बघून ऐश्वर्या म्हणाली. हॅलो, आदित्यने हसल्यासारखे केले. ऐश्वर्याचा उत्साह मावळला. आधीचे लग्न ती आईबाबांच्या इच्छेने करत होती. आता लग्न करतेच आहे तर का नाराजीने करायचे म्हणून ती मनाची तयारी करत होती. पण आता आदित्याचा प्रतिसाद बघून तिची पुढची जायची इच्छा होतच नव्हती. इथेच उभं राहायचं की बाहेरही जायचं? विचारात गाडलेल्या ऐश्वर्याला बघून आदित्यने विचारले. कुठं जायचं? इथं कुठे हॉटेल असेल तर तिथे जाऊ. बरं, दोघे जवळच्या हॉटेलमध्ये गेले. आदित्यने ऐश्वर्याला न विचारताच ऑर्डर दिली सुद्धा. ऐश्वर्याने स्वतःला परत आवरले. तुम्हाला चालेल ना? आदित्यने विचारले. किमान एवढे तरी मॅनर्स आहेत. ऐश्वर्याच्या मनात विचार आला. हो चालेल, आणि मला अरेतुरे केला तरी चालेल. आमच्याकडे आदरार्थीच बोलतात. आदित्य थोडा आडेत्याने म्हणाला. अच्छा. ऐश्वर्याला आठवले, त्या दिवशी लीलाताईंनी आदित्यला अरेतुरेच केले होते. त्याच्या बेगडी बोलण्याचा तिला राग आला. पण म्हणजे आम्हाला ती तशीच सवय लागली आहे. आदित्य स्पष्टीकरण देऊ लागला. मग ऑफिसमध्ये काय करता? ऑफिसमध्ये पर्यायच नाही. पण आता आपलं लग्न ठरलं आहे म्हटल्यावर तुमच्याशीही तसंच बोललं पाहिजे ना. लग्न ठरलं आहे म्हणजे तुम्हाला मी पसंत नाही का? काहीशा नाराजीने ऐश्वर्याने विचारले. असं काही नाही, तुम्ही आवडलातच मला, सावरून घेत आदित्य म्हणाला. तुम्ही आईला पसंत पडलात मग मला आवडणारच ना. आणि जर नसते पसंत पडले तर? ऐश्वर्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसल्यामुळे आदित्य गडबडला होता. वेटर खाण्याचे पदार्थ घेऊन आल्यामुळे तो प्रश्न अनुत्तरित राहिला. खाताना आदित्यचा मोबाईल वाजला. आईने विचारलं आहे, साखरपुड्याची खरेदी करायला कधी जायचे? फोनवर बोलून झाल्यावर आदित्यने ऐश्वर्याला विचारले. साखरपुडा? एवढ्या लवकर? ऐश्वर्याने आश्चर्याने विचारले. हो, आईला गुरुजींनी सांगितले आहे की लवकरात लवकर लग्न झाले पाहिजे. तुमच्याशी लग्न झाल्यावर माझं भाग्योदय आहे. पत्रिकेत लिहिले आहे तसे. तुम्हाला पटते हे? म्हणजे काय? माझ्या आईबाबांचा खूप विश्वास आहे आणि मी माझ्या आईबाबांच्या शब्दाबाहेर नाही. निघायचे? आदित्य घड्याळ बघत म्हणाला. आईला 7 नंतर घरी आलेलं आवडत नाही, पण मला कधी कधी ऑफिसमध्ये उशीर होतो. आईला तर नोकरी करणारी सूनही आवडत नाही. ते भाग्योदय म्हणून. बोलता बोलता आदित्य थांबला. पण ऐश्वर्याला सगळं समजलं. निघूयातच, घरी जायला मलाही उशीर होईल. ऐश्वर्या पर्स हातात घेत म्हणाली. मी येतो घरी सोडायला. जाताना आदित्य बोलत होता. त्याच्या बोलण्यातून त्याच्या घरचे कसे श्रेष्ठ फक्त हे समजत होते. या लग्नाने बाबा खुश होतील, पण आपण सुखी होऊ? ऐश्वर्याने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला. आपण उद्या परत भेटूयात? ऐश्वर्याच्या घराबाहेर गाडी थांबवत आदित्यने विचारले. ऐश्वर्याने मान हलवली. तुम्ही घरी येताय ना? नको नको, आणि आपण उद्या भेटणार हे कोणाला सांगू नका. माझ्या घरी नाही आवडणार. आदित्य गाडी सुरू करत म्हणाला. ऐश्वर्या होईल का सुखी या लग्नामुळे? बघूया पुढील भागात. तोपर्यंत भाग हा कसा वाटला ते नक्की सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.